कल्पना करा एक अशा गुरु आणि शिष्याच्या जोडीची ज्यांनी आयुष्यात एकमेकांना कधीही पाहिलं नाही, म्हणजे ज्यांचा कधीही एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद झाला नाही. हो, म्हणजे हा एक मोठा विरोधाभास आहे. अगदी. कारण 1890 साली गुरुचं महानिर्वाण झालं आणि बरोबर एका वर्षाने म्हणजे 1891 साली शिष्याचा जन्म झाला. काळाने या दोघांना एकाच वेळी या जगात राहण्याची संधीच दिली नाही, तरीही या दोघांमधला जो वैचारिक आणि भावनिक बंध होता तो इतका अभेद्य होता की त्याने संपूर्ण देशाचा सामाजिक इतिहास बदलून टाकला. आपण बोलत आहोत महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल. खरं तर हा काळाचा एक अत्यंत रंजक असा खेळ आहे. दोन महामानव जे एकाच जीवनकार्यासाठी लढले, पण पूर्णपणे वेगवेगळ्या कालखंडात. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या सामाजिक चळवळीचा विचार करतो तेव्हा तिथे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे विचारांचं हस्तांतरण कसं होतं हे पाहणं नेहमीच कुतूहलाचं असतं. हो, पण इथे हा जो प्रवास आहे तो कोणत्याही प्रत्यक्ष संपर्काविना झाला आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच मला नेहमी हा प्रश्न पडायचा की केवळ पुस्तकातून आणि विचारांतून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आयुष्यभराचा आणि तोही इतका प्रबळ मार्गदर्शक कसा बनू शकतो. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. हो, आणि यासाठी आपण जुने संदर्भ आणि नोंदी खूप विस्ताराने पाहणार आहोत. बरोबर. काही ऐतिहासिक चरित्रे जसे की धनंजय कीर आणि य दी फडके यांची पुस्तके आपण आज तपासणार आहोत. या विश्लेषणाचा मुख्य उद्देश हा शोधणे आहे की हे नातं नेमकं कसं उलगडत गेलं. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून पाहूया. नक्कीच. तर काळाने या दोघांची प्रत्यक्ष भेट होऊ दिली नाही हे खरे आहे, पण पाणी या अत्यंत मूलभूत गरजेने त्यांना एकाच लढ्यात जोडले. मला ना हे एखाद्या रिले रेस सारखं वाटतं. अच्छा, रिले रेस. हो, म्हणजे जिथे पहिला धावपटू आपला टप्पा पूर्ण करून थांबतो आणि दुसरा धावपटू नेमक्या त्याच ठिकाणाहून ते बॅटन हातात घेतो आणि पुढची शर्यत पूर्ण ताकदीने धावतो. ह्या विशिष्ट शर्यतीत मला वाटतं ते पहिलं बॅटन पाणी हे होतं. अगदी अचूक उपमा आहे ही. आणि पाण्याचा हा जो संघर्ष आहे तो खूप विस्ताराने समजून घ्यायचा असेल तर आपल्याला ब्रिटिशकालीन कायद्यांची आणि तत्कालीन समाजव्यवस्थेची गुंतागुंत समजून घ्यावी लागेल. पण इथे मला एक गोंधळात टाकणारी गोष्ट वाटते. 1850 मध्ये ब्रिटिशांनी नगरपालिकांसाठी काही कायदे केले होते ना? हो, केले होते. आणि त्यानुसार नागरी वस्त्यांमध्ये सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. मग जर कायदा आधीच होता तर पाण्याचा एवढा मोठा प्रश्न का निर्माण झाला? इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे कायदा कागदावर असणे आणि तो प्रत्यक्ष समाजात राबवला जाणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कायदा फक्त नावापुरता होता. तसंच काहीसं. ब्रिटिशांनी कायदा तर केला, पण 1857च्या उठावानंतर त्यांनी भारतीयांच्या रूढी आणि परंपरांमध्ये जास्त हस्तक्षेप न करण्याचं धोरण स्वीकारलं. याचा परिणाम न्यायव्यवस्थेतही दिसतो. अहमदनगरमधील एका खटल्याचा संदर्भ इथे खूप महत्वाचा आहे. कोणता खटला? तिथे एका अस्पृश्य स्त्रीने सार्वजनिक हौदाचं पाणी भरलं आणि तिने तो हौद बाटवला अशी तक्रार सनातन यांनी थेट न्यायालयात केली. बापरे, म्हणजे सार्वजनिक जागेवर जिथे कायद्याने सर्वांना अधिकार दिलाय तिथेही हा भेदभाव. मग यावर न्यायालयाने काय निकाल दिला? हाच तो धक्कादायक भाग आहे. त्या प्रकरणात न्यायमूर्ती रानडे यांनी जो निकाल दिला तो अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यास प्रतिबंध करणारा होता. काय सांगता? म्हणजे चक्क न्यायमूर्तींनी असा निकाल दिला? हो. आता तुम्ही विचाराल असं का? तर कायद्यापेक्षा रूढी आणि परंपरांना त्या काळात वकिली युक्तिवादात जास्त महत्त्व दिले गेलं होतं. आता पुण्याची अवस्था याहून वेगळी नव्हती. पुण्यात पेशव्यांनी जागोजागी पाण्याचे हौद बांधले होते, पण तिथे महारमांगांना पाणी भरण्याची सक्त मनाई होती. म्हणजे उन्हाळ्यात तर खूपच हाल होत असतील. अगदी. एप्रिल मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात लोक अनेक किलोमीटर पायपीट करून यायचे, पण त्यांना हौदाला शिव दिलं जात नसे. हे भयानक आहे. माणसाला जगण्यासाठी लागणारी सर्वात मूलभूत गरज, आणि तीही नाकारली जात होती. आणि कायदा असूनही न्याय मिळत नव्हता. बरोबर. आणि याच विदारक वास्तवावर महात्मा फुलेंनी अत्यंत क्रांतिकारक असा उपारा शोधला. त्यांना हे माहीत होतं की फक्त कायदे करून मानसिकता बदलणार नाही. 1868 साली सनातनांच्या शिव्याशापांची पर्वा न करता ज्योतिरावांनी आपल्या स्वतःच्या घराजवळचा पाण्याचा हौद महारवांगांसाठी खुला करून दिला. स्वतःच्या घरातील हौद म्हणजे हा काही केवळ प्रातिनिधिक विरोध नव्हता, हा तर थेट व्यवस्थेला दिलेला धक्का होता. अगदी. यामुळे पुण्यात त्यांच्या विरोधात मोठा संताप उसळला, पण फुले धैर्याने उभे राहिले. त्यांनी दलितांच्या मनात आत्मसन्मानाची ज्योत पेटवली.
आणि याच कृतीचा थेट वारसा आपल्याला पुढे डॉक्टर आंबेडकरांच्या लढ्यात दिसतो. तो कसा? 1920च्या दशकातील महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाची बीजे फुलेंच्या याच कृतीत रोवली गेली होती. फुलेंनी खासगी हौदाला सार्वजनिक स्वरूप दिलं आणि आंबेडकरांनी सार्वजनिक तळ्यावर कायदेशीर हक्क मिळवून दिला. अच्छा, म्हणजे एकाने पाया खणून भक्कम बेस तयार करावा हो. आणि दुसऱ्या आर्किटेक्टने अचूक ओळखून त्यावर एक भव्य वास्तू उभारावी, असे हे काम होतं. अगदी तसंच. पण एक मिनिट, इथे मला एक मोठा विरोधाभास दिसतो. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर त्यांचा सत्यशोधक समाज तर कार्यरत होता ना? हो, होता. मग त्यांचे स्वतःचे अनुयायी असताना हा विचारांचा वारसा डॉक्टर आंबेडकरांकडेच कसा गेला? सत्यशोधक समाजाच्या नेत्यांनी हा वारसा का नाही चालवला? हा खूपच कळीचा प्रश्न आहे. वैचारिक वारसा चालवणे म्हणजे फक्त एखाद्याच्या नावाने संघटना चालवणे नव्हे. विचारांचा मूळ गाभा समजून घेणं महत्वाचं असतं आणि तिथेच सत्यशोधक समाजाचे काही पुढारी कमी पडले. अच्छा, म्हणजे ते मूळ विचारांपासून भरकटले होते. हो, मनुस्मृतीच्या उदाहरणावरून हे अगदी स्पष्ट होतं. महात्मा फुलेंनी मनुस्मृतीला शूद्रांवर गुलामगिरी लादणारा ग्रंथ मानून त्याचा तीव्र धिक्कार केला होता. तोच धागा पकडून डॉक्टर आंबेडकरांनी महाडमध्ये तिचं दहन केलं. पण मग त्यावेळी सत्यशोधक समाजाचे नेते काय करत होते? त्यांनी आंबेडकरांना पाठिंबा दिला नाही का? तिथेच तर मोठी वैचारिक तडजोड झाली होती. फुलेंचा वारसा सांगणारे भास्करराव जाधव यांच्यासारखे नेते त्या काळात चक्क मनुस्मृतीचे समर्थन करत होते. राजकीय सोयीसाठी त्यांनी मूळ विचारसरणीशी तडजोड केली. अरे चा, म्हणजे ज्यांनी वारसा चालवायला हवा होता तेच उलटं वागत होते. हो, आणि ही अवस्था पाहून डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत परखड शब्दांत संताप व्यक्त केला होता. ते म्हणाले होते की ज्योतिबांचा अनुयायी म्हणून घेण्यात मला कधीच लाज वाटली नाही आणि मीच खऱ्या अर्थाने आज ज्योतिबांना एकनिष्ठ राहिलो आहे. म्हणजे ती एकनिष्ठता फक्त शब्दांत नव्हती, तर ती तत्वांशी होती, हे त्यांनी सिद्ध केलं. होय, जर आपण हे एका व्यापक संदर्भाशी जोडले तर आपल्याला फुलेंचा गुलामगिरी ग्रंथ आणि आंबेडकरांचा शूद्र पूर्वी कोण होते यातील सैद्धांतिक विकास समजावून घेता येतो. शूद्र पूर्वी कोण होते म्हणजे हू वेर द शूद्रास, तेच पुस्तक ना? हो, तेच. आंबेडकरांनी शूद्र हे मूळचे क्षत्रिय होते हा सिद्धांत खूप विस्ताराने आणि सप्रमाण सिद्ध केला. आणि हे पुस्तक त्यांनी महात्मा फुलेंनाच अर्पण केलं होतं ना? होय, आणि ते अर्पण करताना त्यांनी जी प्रस्तावना लिहिली आहे ती खूप महत्वाची आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केलं की भारतातील सामाजिक लोकशाही ही परकीयांपासून मिळणाऱ्या राजकीय स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्वाची आहे. हे खूपच महत्वाचं आहे, कारण त्या काळात आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा हा वाद खूप गाजत होता. अगदी बरोबर. पण फुले आणि आंबेडकर या दोघांनीही अतिशय ठामपणे हे मांडलं की जोपर्यंत तळागाळातील माणसाला सामाजिक लोकशाही मिळत नाही तोपर्यंत त्या राजकीय स्वातंत्र्याला काहीच अर्थ उरणार नाही. हो, दोघांनीही जातीचे समूळ उच्चाटन हाच मार्ग असल्याचं स्पष्ट केलं. पण हे सगळं वाचायला आणि समजून घ्यायला सोपं वाटतं. वैचारिक वारसा ग्रंथांतून चालवणं एक वेळ सोपं आहे, पण जेव्हा प्रत्यक्ष त्या विचारांवर आणि स्वतः गुरुच्या चारित्र्यावरच चिखलफेक होते तेव्हा खऱ्या शिष्याची परीक्षा असते. हो, तो काळ खरोखरच कठीण होता. मला सांगा, जेव्हा प्रस्थापित लोकांकडून असा एखादा खोटा नॅरेटिव्ह पसरवला जातो तेव्हा त्याला कायदेशीर उत्तर देणं किती कठीण असते. 1924च्या पुणे नगरपालिकेतील पुतळ्याच्या वादाचा मुद्दा इथे येतो, बरोबर? हो, तो घटनाक्रम खरोखरच अंगावर शहारे आणणार आहे आणि तो खूप विस्ताराने समजून घेणं गरजेचं आहे. 1924 साली पुणे महानगरपालिकेने टिळक आणि चिपळूणकर यांचे पुतळे बसवले. बरं. पण जेव्हा महात्मा फुलेंचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव आला तेव्हा पुण्यातील सनातनी विचारसरणीच्या गटाकडून त्याला प्रखर विरोध झाला. हा विरोध फक्त राजकीय नव्हता, त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बदनामी सुरू केली. बदनामी म्हणजे नक्की काय आरोप केले गेले होते? सत्यशोधक की ख्रिस्तसेवक नावाची एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. या पुस्तिकेतून ज्योतिरावांवर अत्यंत गलिच्छ आरोप करण्यात आले. ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी जो यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला होता तो खुद ज्योतिरावांनाच एका विधवेपासून झालेला मुलगा आहे असा अत्यंत निंदे आरोप त्यांनी सुरू केला. बापरे, हे अत्यंत संतापजनक आहे. एका महापुरुषाच्या मृत्यूनंतर त्यांच्या खासगी आयुष्यावर असा हल्ला करणं. हो, आणि याच रागातून सत्यशोधक चळवळीतील दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन नावाचं जहाल पुस्तक लिहिलं. यातून त्यांनी सनातन्यांचा खरपूस समाचार घेतला. मग त्यावर काही कायदेशीर कारवाई झाली का? हो, याचा परिणाम असा झाला की चिपळूणकरांच्या नातवाने थेट केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांच्यावर न्यायालयात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला. आता इथे परिस्थितीचं गांभीर्य पहा. काय झालं?
पुण्यात प्रस्थापितांचा एवढा दबदबा होता की जेधे जवळकरांच्या बाजूने हा खटला लढण्यासाठी संपूर्ण पुण्यातून एकही वकील तयार झाला नाही. म्हणजे न्यायालयात सत्यशोधक चळवळीचा आवाज पूर्णपणे दाबून टाकण्याचा हा डाव होता. मग अशा वेळी डॉक्टर आंबेडकरांची एंट्री कशी झाली आणि त्यांनी एवढ्या मोठ्या नेत्यांना कुणी वकील नसताना हा खटला जिंकला कसा? जेव्हा पुण्यातील वकिलांनी पाठ फिरवली तेव्हा डॉक्टर आंबेडकर स्वतः मुंबईहून पुण्यात आले. त्यांनी जेधे आणि जवळकरांचं वकीलपत्र स्वीकारलं. न्यायालयात त्यांनी जो युक्तिवाद केला तो निव्वळ थरारक होता. काय युक्तिवाद केला त्यांनी? त्यांनी स्पष्ट केलं की ऐतिहासिक व्यक्तींची चिकित्सा करणं ही त्यांच्या वंशजांची बदनामी ठरत नाही. आंबेडकरांनी अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने वादी पक्षाचा दुटप्पीपणा उघडा पाडला आणि जेधे जवळकरांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली. हे खरोखरच कमाल आहे. म्हणजे ज्योतिरावांच्या वैचारिक वारसावर जेव्हा कायदेशीर हल्ला झाला तेव्हा त्यांच्या न भेटलेल्या शिष्याने एका अभेद्य ढालीसारखं समोर येऊन त्यांचं रक्षण केलं. हो, आणि या विजयानंतरच पुतळा बकवण्याचा मार्ग मोकळा झाला. पण मला नेहमी एक प्रश्न पडायचा की डॉक्टर आंबेडकरांसारखा अत्यंत तर्कशुद्ध आणि कायद्याच्या चौकटीत विचार करणारा नेता एका जुन्या विचारवंतावर इतका भावूक कसा होऊ शकतो? हो, हा एक अतिशय वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. कारण कोर्टात प्रस्थापितांना घाम फोडणारा हा कठोर वकील एकांतात आपल्या गुरुविषयी प्रचंड भावूक होता. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. डॉक्टर आंबेडकरांसारख्या अफाट व्यस्त नेत्याने फुलेंचं चरित्र इंग्रजीत लिहिण्यासाठी घेतलेले कष्ट खरोखर थक्क करणारे आहेत. अगदी. त्यांची अत्यंत तीव्र इच्छा होती की ज्योतिरावांच्या कार्याचं एक परिपूर्ण चरित्र त्यांनी स्वतः इंग्रजीत लिहावं. त्यासाठी त्यांना फुलेंचे मूळ ग्रंथ गोळा करायचे होते. पण त्या काळात हे साहित्य शोधणं हेच एक मोठं आव्हान होतं ना? अत्यंत मोठं आव्हान. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर अनेक दशके उलटून गेली होती. मग आंबेडकरांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या मदतीने वर्तमानपत्रांत जाहिराती दिल्या की ज्यांच्याकडे फुलेंचं साहित्य असेल त्यांनी ते उपलब्ध करून द्यावं. आजच्या काळात आपण सहज मोबाईलवर फोटो काढतो, पण त्या काळी हे कसं शक्य होतं? त्या काळी फोटोकॉपी मशीन नव्हती. आणि इथेच आंबेडकरांच्या निष्ठेची प्रचिती येते. ते स्वतः मुंबईच्या एशियाटिक लायब्ररीमध्ये आणि पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात तासनतास बसायचे आणि फुलेंची दुर्मिळ हस्तलिखिते स्वतःच्या हातानं उतरून काढायचे. स्वतःच्या हाताने? एवढा मोठा राष्ट्रीय नेता स्वतःच्या हाताने पानांमागून पाने उतरवून काढत होता. एका सामान्य चाहत्यामध्ये आणि खऱ्या शिष्यामध्ये काय फरक असतो हे यावरून स्पष्ट होतं. अगदी बरोबर. आणि याच कृतज्ञतेचा कळस आपल्याला 1954-55च्या सुमारास पाहायला मिळतो. आचार्य अत्रे यांनी जेव्हा महात्मा फुले चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा त्याच्या उद्घाटनाला त्यांनी आंबेडकरांना बोलावलं होतं. त्यावेळी त्यांची प्रकृती ठीक नव्हती ना? हो, आंबेडकरांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती, पण तरीही ते तिथे गेले. माई आंबेडकरांनी लिहून ठेवलं आहे की तो चित्रपट पाहताना समाजाकडून झालेला ज्योतिरावांचा छळ पडद्यावर पाहून डॉक्टर आंबेडकरांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. बापरे! तो तर्कनिष्ठ महामानव एकांतात लहान मुलासारखा रडत होता. इथे एक अतिशय नाजूक पण महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपल्याकडे गुरुला देव मानण्याची पद्धत आहे. मग आंबेडकरांनी फुलेंना देव मानले होते का? यातून एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि याचं स्पष्ट उत्तर नाही असं आहे. डॉक्टर आंबेडकरांचा व्यक्तिपूजेला अत्यंत प्रखर विरोध होता. म्हणजे हिरो वर्शिपला विरोध होता. हो, राजकारणात व्यक्तिपूजेचा शिरकाव झाला तर तो समाजाला हुकुमशाहीकडे घेऊन जातो हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. मग शिष्याचे कर्तव्य काय असते त्यांच्या मते? कारण एका बाजूला असीम कृतज्ञता आहे आणि दुसऱ्या बाजूला व्यक्तिपूजेला विरोध आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या मते शिष्याने गुरूंचे सर्वच निष्कर्ष मान्य केले पाहिजेत असे नाही, पण अत्यंत आदराने हे कबूल करणं बंधनकारक आहे की तुम्ही मला माझे स्वतःचे अस्तित्व ओळखायला जागृत केले आणि त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. म्हणजे कृतज्ञता